नमस्कार. प्राध्यापक अमोल दाते सर, द्रोणाचार्य कोचिंग क्लासेस सायन्स व करिअर अकॅडमी शेवगाव. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वीचा भूमितीचा पेपर होता, मॅथ पार्ट 2 चा. तर मुलांनो, पेपर अतिशय विद्यार्थ्यांना सोपा गेलेला आहे. आपण ते क्लासमध्ये घेतलं होतं, सगळ्या त्या कन्सेप्ट आलेल्या आहेत. तर पहा, आज आपण त्या पेपरचं सोल्युशन पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 2 भूमितीचा पेपर तुमच्या समोर आहे. मुलांनो, सुरुवातीला एमसीक्यूज आहेत. तर पहा, तुमच्या समोर एमसीक्यूज आहेत. तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टिक करून घ्या आणि पहा तुम्हाला किती मार्क्स पडतायत ते. पहा विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यू अतिशय सोपे होते. त्यानंतर तुमचे जे एक एक मार्कचे क्वेश्चन असतात 4, ते पण अतिशय सोपे क्वेश्चन होते, प्रॉपर्टीवर विचारलेले होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये मुलांना ऍक्टिव्हिटीज आहेत. ऍक्टिव्हिटी तुम्हाला अगोदर वरती पण सोडून दाखवली आणि ऍक्टिव्हिटी मध्ये जसं आहे तसं पण तुम्हाला लिहून दाखवलंय. त्यानंतर पहा नेक्स्ट मध्ये मुलांनो, ट्रिगोनोमेट्री मधला क्वेश्चन आहे अतिशय सोपा, आयडेंटिटीवर आधारित असलेला प्रश्न. त्याच्यानंतर मुलांनो, हा जो क्वेश्चन आहे, आपण तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचा प्रश्न हा पेपरला येत असतो आणि सेम असाच प्रश्न आपण आपल्या क्लासमध्ये सोडवलेला होता आणि ऍक्टिव्हिटी मध्ये विचारलाय मुलांनो. तर पहा, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवलाय. त्याच्यानंतर इथं अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आहे त्यावर विचारलेला प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं आणि 30, 60, 90 डिग्री जी प्रॉपर्टी आहे 30, 60, 90 ची त्यावर आधारित असलेला प्रश्न. त्याच्यानंतर पहा, सर्कल धड्यातला क्वेश्चन मुलांनो अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला विचारला होता. त्याच्यानंतर मिड पॉईंटचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला कोऑर्डिनेट काढायचे होते आणि sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी तुम्हाला प्रूफ करायची होती. डायग्राम काढून तुम्ही ती प्रूफ करू शकता. त्याच्यानंतर मुलांनो, तिसऱ्या प्रश्नामध्ये जी ऍक्टिव्हिटी विचारली होती तुम्हाला, अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी आहे. पहा मुलांनो, तुम्हाला फक्त 4 ते 5 ठिकाणीच रिकाम्या जागा विचारल्या होत्या, तेवढ्या फक्त आपल्याला लिहायच्या होत्या. त्याच्यानंतर मुलांनो, दुसरा जो क्वेश्चन आहे तुम्हाला सांगितलं होतं, हा बऱ्याच वेळा पेपरला विचारतात, जसेच्या तसा पुस्तकातील प्रश्न तुम्हाला आलेला आहे. त्याच्यानंतर बी मध्ये मुलांनो तुम्हाला एक थेरम विचारले, अतिशय सोपं थेरम आहे प्रूव्ह दॅटचं मुलांनो, सर्कल धड्यामधलं. त्याच्यानंतर पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला डायग्राम काढायचे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये आपण ही डायग्राम घेतली होती मुलांनो. त्याच्यानंतर मुलांनो, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युल्यानं तुम्हाला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे होते. त्याच्यानंतर कॅपॅसिटी फाइंड आउट करायची होती लिटर मध्ये. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले होते. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये तर पहिला प्रश्न पाहिला तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचं, त्याच्यानंतर सेकंड मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला प्रूफ करायचं होतं आणि थर्ड मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न मुलांना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये एनी वन सोडवायचं होतं. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये एकदम सिंपल 3 क्वेश्चन होते मुलांनो, ते तुम्हाला सिंपल पद्धतीने एकदम सोडवायचे होते, एकदम छोट्या पद्धतीनं. आणि दुसरा जो क्वेश्चन होता आउट ऑफ द सिलेबसचा, किमती बदलून विचारलेला मुलांनो, अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न होता. अशा पद्धतीचा एकदम सोपा पेपर तुम्हाला गेला असेल. धन्यवाद.